नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. आणि आजच्या व्हिडिओसाठी जय गांधी, जय बापूजी असं देखील म्हणावं लागेल. मित्रांनो, आपले जगप्रसिद्ध विश्वगुरू, कार्यवाहक प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी पुन्हा आपल्या IQचं, त्यांना जे काय नॉलेज आहे त्याचं दर्शन घडवलं. हा व्हिडिओ आहे का आणि ते महात्मा गांधींबद्दल काय छातीटोकपणे एका टीव्हीच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणतायत ते बघा. दुनिया में महात्मा गांधी एक बहुत बड़े महान आत्मा थे. क्या इस 75 साल में हमारी जिम्मेवारी नहीं थी क्या कि पूरी दुनिया महात्मा गांधी को जाने? कोई नहीं जानता, माफ करना मुझे. पहली बार जब गांधी फिल्म बनी तब दुनिया में क्यूरियोसिटी हुई, अच्छा ये क्या कौन है, हमने नहीं किया जी. तुम्ही आता हे ऐकलं. त्यांचं म्हणणं आहे की गांधी को कोई नहीं जानता था. आणि मग 1982मध्ये जेव्हा गांधी नावाचा पिक्चर आला, आपल्याला माहीत आहे हा पिक्चर, पण मोदींना हे माहीत नसेल की हा पिक्चर याची स्पॉन्सरशिप, पार्ट ऑफ द स्पॉन्सरशिप वॉज डन बाय इंडियन गव्हर्नमेंट. म्हणजे भारताच्या सरकारने त्याला प्रमोट करायसाठी पैसा दिलेला आहे, हे मोदींना माहीतच नसेल. दुसरी गोष्ट, हा पिक्चर येण्याच्या आधी जवळजवळ 90 देशांमध्ये गांधीजींच्या अहिंसक असहकार आंदोलनाच्या तत्वावरून प्रेरणा घेऊन अशा प्रकारचे मानवी हक्काचे, मूलभूत हक्काचे लढे वेगवेगळ्या भागात जगाचे लढले गेले होते. 1982चा गांधी हा पिक्चर येण्याच्या आधी 100पेक्षा जास्त देशांमध्ये महात्मा गांधींच्या वर पोस्टाचं स्टॅम्प जो आहे, तिकीट, त्याच्यावर गांधी येऊन गेला होता. इंग्लंडमध्ये सुद्धा, म्हणजे राजा राणीनंतर पहिल्यांदाच त्यांनी गांधी हे राजा राणी सोडून कोणाचं जर चित्र आलं पोस्टर स्टॅम्पवर तर ते गांधीजींचं होतं. गांधीजींचा पुतळा लंडनमध्ये हा चित्रपट येण्याच्या आधीचा आहे. आणि काही जगप्रसिद्ध जे लोक आहेत त्यांनी हा पिक्चर येण्याच्या आधी महात्मा गांधींवर काय म्हटलेलं आहे, याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे जे आहेत ते मार्टिन लुथर किंग आहेत. हे मार्टिन लुथर किंग यांचं आंदोलन जे होतं हे वंशावरून जी विषमता होती अमेरिकेत त्याच्यासाठी होतं. आणि पश्चिमेमध्ये यांना प्रचंड आदर आहे, जगात आदर आहे. यांचं आय हॅव अ ड्रीम नावाचं एक भाषण आहे. हे माझ्या मला जे टॉप 10 स्पीचेस आवडतात त्यातलं एक आहे. मी त्याच्यावर एक व्हिडिओ करणार आहे मला जसा वेळ मिळेल तेव्हा. आणि ह्या मार्टिन लुथर किंग यांनी काय म्हटलेलं आहे महात्मा गांधींच्या आंदोलनाविषयी, नुसतं या आता एक व्हिडिओ उपलब्ध आहे, मी तुमच्यासाठी टाकतो ती क्लिप बघा. It is just police force seeking to enforce the law of the land. I came to Gandhi in the same setting in theological seminary days. I had heard of Gandhi, but I remembered hearing a message by the president of Howard University, Dr. Mordecai Johnson, who had just returned from India. He spoke in Philadelphia on his trip to India and the whole philosophy of Gandhi and passive nonviolent resistance. And I was so deeply moved by the message that I went away and bought several books on the Gandhi and Gandhian technique. And at that point I became deeply influenced by Gandhi, never realizing that I would live in a situation where it would be useful and meaningful. तर हे त्यांचं मत आहे की ते किती इन्स्पायर्ड होते महात्मा गांधींविषयी. त्यांना जेव्हा अटक झाली होती नॉन व्हायलंट आंदोलन करताना, तर त्यावेळेला त्यांनी क्राइस्ट शोड अस द वे अँड गांधी इन इंडिया शोड इट कुड वर्क. म्हणजे क्राइस्टने, येशू ख्रिस्ताने आपल्याला मार्ग दाखवला आहे आणि गांधीजींनी हे प्रूव्ह केलं आहे की तो मार्ग जो क्राइस्टने दाखवला आहे तो काम करतो, इट वर्क्स. हे गांधीजींनी प्रूव्ह केलं आहे. एवढं मोठं आदराचं स्थान या व्यक्तीच्या मनात गांधीजींचं होतं. आता मार्टिन लुथर किंग यांनी हिंदुस्तान टाइम्सला त्यावेळेला एक आर्टिकल लिहिलं होतं आणि त्याच्यात लिहिलं आहे त्यांनी, इन आवर स्ट्रगल अगेन्स्ट रेशियल सेग्रेगेशन इन मॉन्टगमरी अलाबामा, हे अमेरिकेत आहे, आय केम टू सी ॲट अ व्हेरी अर्ली स्टेज दॅट ए सिंथेसिस ऑफ गांधीज मेथड ऑफ नॉन व्हायलन्स and a Christian ethic of love is the best weapon available to Negroes for this struggle for freedom and human dignity. It may well
be that the Gandhian approach will bring about a solution to the rest problem in America. त्यांनी त्या आर्टिकलमध्ये, हिंदुस्तान टाईमच्या आर्टिकलमध्ये हे लिहिलं होतं 1958मध्ये. गांधीजींवर पिक्चर केव्हा आला आहे? 1982मध्ये. लक्षात घ्या. आता नेल्सन मंडेला हे आफ्रिकेतल्या वंशवादाच्या विरोधातल्या लढ्यातलं नेतृत्व, हे पुढे प्रेसिडेंट झाले. त्यांनी या पिक्चर वगैरे याच्याशी काही संबंध नाही त्यांचा, कारण गांधीजींचं आंदोलनच दक्षिण आफ्रिकेत सुरू झालेलं आहे, त्यामुळे त्यांना वेगळा त्यांचा आदर आहे. नेल्सन मंडेलांना जेव्हा साऊथ आफ्रिकेचं स्ट्रगल चालू होतं त्यावेळेला गांधीजींच्या आंदोलनातून ते प्रेरित झाले होते. त्यांना ते सॅक्रेड वॉरियर असं म्हणत. सॅक्रेड म्हणजे पवित्र योद्धा महात्मा गांधींना, आणि त्यांच्यापासून ते प्रेरणा घेत. अल्बर्ट आइन्स्टाईन 1939मध्ये त्याने गांधीजींना वेगवेगळ्या असे अलंकारित शब्द वापरून त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि असं म्हणलं आहे की अशा प्रकारचा हाडामासाचा एक माणूस 20व्या शतकात होऊन गेला, याच्यात भविष्यातले जे लोक येतील त्यांचा विश्वासच बसणार नाही महात्मा गांधींसारखा. त्यांच्या ॲप्रोचला ते अनसपोर्टेड बाय एनी आउटवर्ड ऑथॉरिटी अँड द कन्व्हिन्सिंग पॉवर ऑफ हिज पर्सनॅलिटी, अशा प्रकारचे अलंकारित शब्द अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी वापरले आहेत. आय बिलीव्ह दॅट गांधीज व्ह्यूज वेअर द मोस्ट एनलायटन ऑफ ऑल द पॉलिटिकल मेन ऑफ अवर टाईम. वी शुड स्ट्राईव्ह टू डू थिंग्स in his spirit, not to use violence in fighting for our cause, but by non-participation in anything you believe is evil, Einstein had written in his letter. म्हणजे वेगवेगळे जे जागतिक पातळीवरचे जे लोक होते हिस्ट्रीतले, त्यांच्याशी त्यांची तुलना केली. रोमन रोलंड हा एक फ्रेंच ड्रामाटिस्ट होता, नोवेलिस्ट होता. त्याने म्हणलेलं आहे, इफ जीसस क्राइस्ट वॉज द प्रिन्स ऑफ पीस, गांधी इज नो लेस वर्दी ऑफ दिस नोबल टायटल. म्हणजे येशू ख्रिस्त हा जर शांतीचा प्रिन्स होता, राजपुत्र होता, तर गांधी हा त्याच्यापेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही. बघा किती उच्च स्थान दिलं आहे या जागतिक पातळीवरच्या लोकांनी, जे नोवेलिस्ट आहेत, आर्टिस्ट आहेत. चार्ली चॅप्लिन जेव्हा गांधीजी गोलमेज परिषदेला इंग्लंडला गेले होते, राऊंड टेबल कॉन्फरन्सला, तेव्हा चार्ली चॅप्लिन हा अत्यंत फेमस ॲक्टर त्यावेळेला होता. याने बापूंना भेटण्यासाठी किंग्जले हॉलला तो गेला आणि बापूंना भेटला स्वतः. लक्षात घ्या म्हणजे किती महत्त्व त्यावेळेला होतं की त्यावेळेचा मोस्ट फेमस ॲक्टर पश्चिमेतला पिक्चरचा हिरो हा गांधीजींना भेटायला गेला. गांधीजींनी बोलवलं होतं का त्याला? नाही. ज्या वेळेला RSSच्या एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजीमध्ये तयार झालेला अतिरेकी नथुराम गोडसे हा हिंदू महासभेमध्ये देखील होता, परंतु RSSमध्ये देखील होता, ज्याच्यात नरेंद्र मोदी देखील ट्रेन झालेले आहेत. याने जेव्हा गांधीजींचा खून केला 1948मध्ये, तेव्हा जगातल्या बहुतांश राष्ट्रांनी दुःख व्यक्त केलं आणि बापूंना श्रद्धांजली वाहिली होती. तर असे हे बापू आहेत की त्यांचा पुतळे, बापूजींचे पुतळे जे आहेत ते जवळजवळ 84 देशांमध्ये बापूंचे पुतळे आहेत आणि यातले बरेच पुतळे हे 1982च्या आधीचे देखील आहेत. त्यांच्या नावाने रोड आहेत, महात्मा गांधी रोड, महात्मा गांधी गार्डन, आणि 300 युनिव्हर्सिटींमध्ये गांधीजींच्या वर शिकवलं जातं. गांधीजींवर एवढे पुस्तकं आहेत की त्याचा आकडासुद्धा लोकांना माहीत नाही किती पुस्तकं लिहिले गेले गांधीजींवर. आणि असे UNचं जेव्हा 150th बर्थ ॲनिव्हर्सरी होती महात्मा गांधींची, तेव्हा युनायटेड नेशन्सने प्रोग्राम केला होता गांधीजींवर. तर असे महात्मा गांधी आहेत. आता यांना नॉलेजच नाही, यांना गांधींचं महत्त्वच समजत नाही. RSSच्या BJPच्या धर्तीने या शाखेंमध्ये तयार झालेले हे लोक, हे सावरकर, गोलवलकर आणि तो मी नथुराम गोडसे बोलतो, असल्या या खोट्या माहितीवर आधारित असलेल्या नाटकांचे पुरस्कर्ते, अशा खोट्या माहितीवर आधारित असलेल्या या शाखांमध्ये ट्रेन झालेले लोक, यांना काहीच माहीत नाही गांधींचं महत्त्व नाही. यांना काय कळणार आहे? बुद्ध काय करणार आहे? बाबासाहेब आंबेडकर काय करणार आहे? तर हा प्रॉब्लेम होतो यांचा. आणि मोदीजींचं शिक्षण तरी किती आहे? मोदीजी अनेक वेळा असे ब्लंडरस स्टेटमेंट करतात आणि स्वतःला प्रॉब्लेममध्ये आणून घेतात. आणि एका पिक्चरने गांधींना मोठं केलं, जगाला ते माहीत नव्हते. आणि ही आपली सरकारची चूक होती, म्हणजे काँग्रेसची चूक होती की त्यांनी गांधींना मोठं केलं नाही. म्हणजे आतापर्यंत ते
सरदार पटेलांना, सुभाषचंद्र बोस यांना डावललं गांधी नेहरूंनी, म्हणून ते कंप्लेंट करत होते. आता गांधीलाच नेहरू आणि काँग्रेसपासून वेगळं करायचं, त्यांनी वेगळंच षड्यंत्र हे सुरू केलं. गांधींना महात्मा सुभाषचंद्र बोस म्हणत. आणि हे सगळे त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्यामध्ये असताना नरेंद्र मोदींचं जे पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे RS, हे ब्रिटिश सरकार धार्जिनं धोरण अवलंबत होतं. 1942च्या चले जाव आंदोलनाच्या विरोधात यांनी फतवे काढले होते. सावरकरही त्याच मार्गाने गेले होते. त्यामुळे मोदी हे जे बोलतात पोरकट काहीतरी आयटम सोडून देतात, पुढी सोडून देतात, कशासाठी करतात काय माहीत नाही. त्यांनी आपले आकलेचे तारे तोडायचं बंद केलं पाहिजे. आणि मला तर सिरियसली वाटतं की इट इज टाईम फॉर मोदी टू रिटायर. आणि त्यांनी ग्रेसफुली रिटायर व्हावं, आदराने रिटायर व्हावं, म्हणजे लोक त्यांना पॉझिटिव्हली लक्षात ठेवतील. पण त्यांनी एवढ्या हे करून ठेवलेल्या आहेत, गोच्या करून ठेवलेल्या आहेत की म्हणजे अवघड आहे त्यांना पॉझिटिव्हली लक्षात ठेवणं. कशासाठी पॉझिटिव्हली लक्षात ठेवायचा हा मोठा प्रश्न राहील. आय होप की त्यांनी हे सगळं आता बंद करावं आणि शांततेने आपलं रिटायरमेंटला जावं. मला असं वाटतं की त्यांची वेळ झालेली आहे. तुम्हाला आवडलं तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो.